भाजपला हे सगळे सदा, गुना, रूपा, चित्रा हे सगळे लोक भाजपला लागतात. कारण भाजपची अडचण काय आहे, भाजपचे जे हार्डकोर RSS आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत. मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोक लागतात. हे इम्पोर्ट केलेल्या लोकांमध्ये मग त्यांनी अजून एक नाव पुढे आणलं, ते होतं महबूब शेख. आणि महबूब शेखला मग त्यांनी फार बेजार करायचं सुचलं. महबूब शेखच्या संदर्भाने अनेक म्हणजे महबूबने अत्याचार केला नाही ह्या माध्यमातल्या बातम्या तर सोडा, या सगळ्या माध्यमांमधल्या बातम्या तर सोडा, परंतु माझ्याकडे काही FIR कॉपीज आहेत आणि या FIR कॉपीजमधली मी एक माहिती वाचूनच दाखवली पाहिजे की महबूब शेख याच्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे, मी नाव आणि तपशील वगळते जाणीवपूर्वक, मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून, आणि फक्त त्यातला काही मजकूर वाचते की त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले. औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो. 23/12/2020 रोजी लकी ज्यूस सेंटर चिश्तिया चौक येथे नदीमने मला बळजबरी बोलावून घेतले आणि जर तू हे केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल असं म्हटलं. त्यानंतर दिनांक 25/12/2020 रोजी दुपारी 1:30 वाजता नदीमने फोन करून हिमायतबाग इथल्या डिलाईट ज्यूस सेंटरमध्ये भेटायला बोलून महबूब शेख विरोधात तक्रार दाखल करायला मला सांगितली. मी महबूबला ओळखत नव्हते तेव्हा नदीमने मला मोबाईलमधला महबूब शेखचा फोटो काढून दाखवला. मी खूपच घाबरलेली होते. माझी आणि महबूबची ओळख नव्हती. मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला. पुढे काय केले त्यांनी, 31/12/2020 रोजी 7:30 वाजता तू ज्याच्यावर तक्रार केली तो राष्ट्रवादीचा आकार नाहीस, त्यामुळे तू तात्काळ हाजी अली फंक्शन हॉल समोर ये. तेथे मी पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन तुला जाण्यासाठी थांबवली आहे. मी दौलताबादला थांबलो आहे, तू गाडीत बसून तिथं ये. मी त्याप्रमाणे आहे त्या कपड्यावर गाडीत बसून दौलताबादला गेले. तिथे दुसऱ्या गाडीत नदीम शेख, रियाज शेख, विशाल ड्रायव्हर हे होते. ते मला गाडीत बसून अहमदनगरच्या संकेत हॉटेलला घेऊन गेले. तिथे रूममध्ये मला सोडून माझा मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी 1-1.5 तासात येतो म्हणून नदीम गेला. त्यानंतर 1.5 तासांनी नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी, कृपया हे माध्यमांनी ऑन एअर करावी, काय सांगितलेलं आहे. त्यानंतर 1.5 तासांनी नदीम येऊन मला ज्यांनी काम दिलेले आहे ती व्यक्ती आष्टी, जिल्हा बीड येथील असून आपल्याला आष्टी येथे जायचे आहे म्हणून एका नवीन पांढऱ्या कारमध्ये बसून घेऊन गेला. आम्ही 5:30 वाजता आष्टी येथे कृष्णा हॉटेल येथे थांबलो. त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2021 सकाळी 10 ते 10:30 वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून, पुन्हा एकदा वाचू. त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2021 सकाळी 10 ते 10:30 वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून हे येथील आमदार आहेत, तसेच हे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत व ही हॉटेलं सुद्धा यांचीच आहेत अशी ओळख करून दिली. आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जिया बेग असे सांगितले. त्यावेळी सुरेश धस, ते आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे त्यांच्या पाठीमागे आष्टी येथील एका पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पत्रकाराच्या फ्लॅटवर गेलो. तिथे एका महिलेची ओळख करून देऊन ह्या फार मोठ्या समाजसेविका आहेत व त्यांची खूप मोठी पोच आहे, त्यांचे नाव चित्रा वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली. मी जीवे मारण्याच्या धमकीमुळे, व्हिडिओमुळे, गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते. मी आहे त्या कपड्यावर आल्यामुळे नदीमने माझ्यासाठी कपडे घेतले. त्यानंतर माझे येथे गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या एका हॉटेलवर थांबलो. तेथे विशालने मला पण ते तसंही करत नाहीत. पण महबूब शेख, कारण तो खऱ्याने लढत होता, महबूब शेखने मात्र अब्रू नुकसानीची केस टाकली. माझ्याकडे हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे. या हायकोर्टच्या ऑर्डर कॉपीमध्ये स्पष्टपणे खालचं जिल्हा कोर्ट, हायकोर्ट दोन्हीही कोर्टामध्ये
निकाल महबूब शेखच्या बाजूने आहे की ज्या चित्रा वाघने स्पष्टपणे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने, डॅमेज करण्याच्या हेतूने हे सगळं केलं असं स्पष्टपणे म्हटलंय. ही प्रेयर इंग्रजीमध्ये आहे, पण तरीही 2-3 ओळी वाचल्या पाहिजेत. इन द प्रेझेंट केस द सूट फॉर डिफॉर्मेशन इज फिल्ड बाय द पर्सन अगेन्स्ट whom the criminal proceedings are initiated. However, the criminal proceedings are not initiated by the present applicant. Defendant filing of criminal proceeding is not pleaded as a cause of action. The suit is based only the statements made by the applicant against the respondent, which according to the respondent are false and judgmental, as if the respondent is being convicted for the offence, though the statement were made of the basis of on an FIR that was lodged against the respondent. The pursual of the statement as quoted in the plaint shows that the applicant has made statements against the respondent by proceeding as if the respondent is convicted. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय्यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे.